कवाडी जो गट आहे कवाडी गट, कवाडी, देवगड, दापोरा, इसवा आणि सापूर, खास करून आज आम्ही देवगड या गावात आलेलो आहे। देवगड गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि खास करून जर मालेगाव तहसीलदार साहेबांना जर तुम्ही या परिस्थिती संदर्भात अवलोकन केलं तर पुढचा जो नुकसान भरपाई जो असतो किंवा आपण ज्याला म्हणतो पंचनामे असते, जी प्रक्रिया असते ती अवलंबण्यासाठी खास करून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत। आज जर मालेगाव तालुक्याचा पश्चिम भागाचा जर विचार केला, तिकडे पाणी कमी आहे आणि इकडे पूर्व भागात अतिवृष्टी झालेली आहे आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केलेली आहे आणि प्रचंड प्रमाणात कपाशी, मका, कांदा या पिकांचं प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। परंतु सदर तलाठी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील या संदर्भात जर आपण त्यांना सांगितलं की सर अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे, तर त्या संदर्भात ते शेतकऱ्यांना सांगतात की आम्हाला कुठल्याही प्रकारचा अजून पंचनामा करण्याचा आदेश नाही आहेत, कारण मालेगाव तालुका हा अजून अवर्षणग्रस्त प्रक्रियेत देतो। तर मग जर मालेगाव तालुका जर अवर्षणग्रस्त देतो, जर एखाद्या कुटुंबाला अपघात झाला तर शासन त्या कुटुंबाला तुम्ही काय करतात, भरपाई देतात, नुकसान भरपाई। जर मग मालेगाव तालुक्यातील काही भागात जर पाऊस पडलेला नसेल आणि इकडेच आमचं देवगड असेल, दापोरे असेल, कवडी असेल, या भागात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहतात काय प्रचंड प्रमाणात, तुम्ही पत्रकार बांधव म्हणून या नात्याने इथे बांधावर आलेले आहात, तुम्हाला पण दिसतं। तर आमची तुम्हाला एकच विनंती राहील की शासन दरबारी खास करून तहसीलदार असतील, डेप्युटी कलेक्टर असतील किंवा सन्माननीय जे कुठे मंत्री असतील किंवा आमदार खासदार जेवढे असतील या भागाचे प्रतिनिधित्व करणारे, यांच्यापर्यंत या शेतकऱ्यांच्या कथाव्यथा तुम्ही मांडा की वास्तव कंडिशन काय आहे। जर तिकडे मालेगाव अवर्षण असेल पण इकडे अतिवृष्टी झालेली आहे आणि या शेतकऱ्यांचं पूर्णपणे आर्थिक वर्षाचं बजेट कोलमडणार आहे आणि कपासी, मका किंवा कांदे हेच प्रमुख इथले आर्थिक पिकं आहेत आणि हे जर गेले तर प्रचंड शेतकरी पुन्हा कर्जाखाली दबला जाईल। म्हणून आमच्या शेतकरी बांधवांना न्याय द्यावा ही तुम्ही पत्रकार बांधवांना आम्ही या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, कवडी गटातील सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या वतीने निवेदन देतो आणि तुमचं खरोखर मी आभारी मानतो की तुम्ही इथपर्यंत पोहोचले। फक्त आमच्या कथा व्यथा तुम्ही त्या दरबारी पोहोचवा हीच तुम्हाला आमची नम्र विनंती।